तर लाडकी बहिणींसाठी आपण एक व्हिडिओ अपलोड केलतो ह्याच्या अगोदर. तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अर्ज देण्याबाबत. आणि दुसरं म्हणजे टॉपिक जे आहे की ज्यांची ई-के-वाय झालेली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर त्या बाबतीत की त्यांना काय अपडेट असेल तर मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मी सांगतो. आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असंच तुमचं प्रेम माझ्या व्हिडिओला राहू द्या. तर जे अर्ज जे द्यायचं आहे ते अर्ज तर मी तुम्हाला लवकरात लवकर बनवून देतो. तुमची कमेंट पण येत आहेत मला, तर मी ते अर्ज तुम्हाला लवकर बनवून देईन. आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही, तर त्यांच्या बाबतीत काय विषय आहे की त्यांचं पडताळणी एकेकांची अजून खूप उशीर झालेली आहे, थोडं फार. तर त्यामुळं त्यांना पैसे लवकर येणार. त्यांना पैसे येणार नाही असं नाही, त्यांना 100% पैसे येणार त्यांची ई-के-वाय-सी झाली सरळ असेल तर. ज्यांची ई-के-वाय-सी सरळ झाली नाही तर त्यांचं जरा शक्य कमी आहे. जरी त्या बाबतीत काय अपडेट आली मला तर मी तुम्हाला सांगेन. आणि कोणत्या जिल्ह्यात किती ई-के-वाय-सी सरळ झालेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय अपडेट आली तर मी सांगतो. आणि त्यांना पैसे कधी येणार, आता ह्या महिन्यात त्यांना नाही आलेले आहेत तर पुढच्याही 2 दिवसमध्ये जर त्यांना पैसे तरी पण नाही आले तर त्यांना पुढच्या महिन्यात पैसे येणार. ज्यांची ई-के-वाय-सी झाली आहे, एकेका अजून अशी लाडकी बहीण आहेत की ज्यांची ई-के-वाय झाली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. आणि असे आता खूप सारे असं एक मला जे कमेंट येतात त्यांनी मला सांगतात की आमच्या नावावर काय नाही आहे सुद्धा, बट बाकीच्यांच्या नावावर ज्यांना पैसे येत आहेत, आजूबाजूला सगळ्यांना लय जणांना पैसे आले आहेत, आमचा आले नाही. जे बाकीचे ज्यांना पैसे येतात त्यांचं तर नावावर खूप काही आहे, जमीन आहे, कार आहे, बंगला आहे, सगळं. आणि एकेकांची तर जे गरीब आहेत की ज्यांना खरंच पाहिजे, त्यांना गरज आहे पैशाची आणि त्यांनाच बरोबर पैसे येत नाही आहेत. तर हे जे आहे हे चुकी आता हे ते सगळं त्यांच्याकडून सरकारकडनं झालेलं आहे. आता आपण काय सांगू शकत नाही यामध्ये. त्यांनी चेकिंग करायला त्यांच्याकडनं चुकी होत आहे. तर त्या बाबतीत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे, आदित्य तटकरे त्यांनी सांगितलेलं आहे त्या बाबतीत की ज्यांची ई-के-वाय-सी झालेले आहेत त्यांच्यावर आम्ही पडताळणी करणार. एकेकांचे डॉक्युमेंट क्लिअर नाही आहेत त्यामुळं त्यांना पडताळणीला उशीर होत आहे. तर त्यांचे डॉक्युमेंट त्यांनी जे क्लिअर आहेत, त्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांना आम्ही पडताळणी पूर्ण करणार. एकत्रित सगळे झाल्यानंतर त्यांना आम्ही पुढच्या महिन्यामध्ये वितरण सुरू करेल. आणि त्यांच्यासाठी त्यांनी पैशाचे वितरण सुरू करून त्यांना पण पैसे येणार 100%. जरी ह्या बाबतीत अजून काय अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येणार. तर अशाच माहितीसाठी नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम राहू द्या आपल्या चॅनलला. धन्यवाद.